एक खुलासा, आपली दुनियादारी हे आपले प्रसार माध्यम, ना कुणाचे स्तुतीपाठक, ना कुणाचे फाट, ना कुणाचे निंदक, सत्ताधारी आणि विरोधक दोघेही समान अंतरावर. जो कर्तव्याशी प्रतारणा करेल त्यांच्या विरुद्ध हा सारा प्रपंच. वर्ण, जात, लिंग, धर्म, पंथ कुठलाच भेद नाही, द्वेष नाही, असूया नाही की आत्मीयता. फक्त वास्तव तेवढे आपले, कारण दुनियादारी हीच तर असते. से नो टू ड्रग्ज, नशामुक्त भारत, सक्षम भारत. नाशिक ग्रामीण पोलीस दलाचा अंमली पदार्थ विरोधी शपथग्रहण उपक्रम. स्वातंत्र्य दिनाच्या औचित्याने नाशिक ग्रामीण पोलीस दलातर्फे जिल्ह्यात एक अनोखा आणि ऐतिहासिक उपक्रम राबविण्यात आला. अंमली पदार्थ विरोधी शपथग्रहण या सामूहिक मोहिमेत तब्बल 4,66,000 विद्यार्थी, शिक्षक, ग्रामस्थ, महिला बचत गट, पोलीस कर्मचारी आणि समाजसेवक सहभागी झाले होते. 15 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वाजता जिल्ह्यातील 2,330 ठिकाणी एकाच वेळी शपथग्रहण समारंभ पार पडला. शाळा महाविद्यालयांच्या प्रांगणात, ग्रामपंचायतीच्या सभागृहात आणि गावोगावी अंमली पदार्थ विरोधी शपथ घेण्यात आली. एकमुखाने दिलेल्या संकल्पामध्ये सर्वांनी ठाम भूमिका घेतली की आम्ही कोणत्याही प्रकारचे नशा पदार्थ सेवन करणार नाही आणि इतरांनाही त्यापासून दूर ठेवण्यासाठी प्रयत्न करू. या अभिमानाचा मुख्य उद्देश म्हणजे तरुणाईला अंमली पदार्थांच्या विळख्यातून वाचवणे आणि समाजात व्यापक जनजागृती निर्माण करणे हा आहे. जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांमार्फत रॅली, चर्चासत्र, कार्यशाळा, सोशल मीडियावर प्रभावी संदेश, चित्रकला व निबंध स्पर्धा तसेच से नो टू ड्रग्ज या घोषवाक्याशी निगडीत उपक्रम राबविण्यात येणार आहेत. नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही जनजागृती मोहीम सुरू असून जास्तीत जास्त युवकांनी या अभियानात सहभागी व्हावे आणि नशामुक्त, निरोगी आणि सक्षम भारत घडविण्यासाठी आपले मोलाचे योगदान द्यावे असे आवाहन पोलीस दलाने केले आहे. ब्युरो रिपोर्ट, आपली दुनियादारी, नाशिक. सर्वांनी घ्यायची, शिक्षकांनी सुद्धा प्रतिज्ञा घ्यायची आहे, म्हणायची आहे. मी म्हटल्यानंतर सर्वांनी माझ्या पाठीमागे उंच आवाजात म्हणायचं आहे. मी आज स्वातंत्र्य दिनी शपथ घेतो की मी कधीही कोणत्याही प्रकारचे अंमली पदार्थ, मादक द्रव्य किंवा घातक व्यसन स्वीकारणार नाही. मी माझे जीवन स्वच्छ, निरोगी आणि व्यसनमुक्त ठेवीन. मी माझ्या मित्रांना, कुटुंबाला आणि समाजाला व्यसनापासून दूर राहण्याचा सल्ला देईन. मी अंमली पदार्थाच्या दुष्परिणामांविषयी लोकांना जागरूक करण्यासाठी सतत प्रयत्न करीन. मी माझ्या परिसरात, शाळेत, महाविद्यालयात किंवा कार्यस्थळी ड्रग्जचा प्रसार होऊ देणार नाही. व्यसनाच्या आहारी गेलेल्या लोकांना मदत करून त्यांना नव्या आयुष्याची संधी देईल. मी ठाम निर्धार करतो की ड्रग्ज मुक्त भारत हा आपला सामूहिक संकल्प आहे. मी माझ्या प्रत्येक कृतीतून, प्रत्येक शब्दातून आणि प्रत्येक प्रयत्नातून या मोहिमेला बळ देईन. मी इतरांना प्रेरित करून व्यसनमुक्त
निरोगी आणि सशक्त भारताची निर्मिती करीन.